नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण मुलांना आवडणारे टोमॅटो चिप्स बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो कट करून मी की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। पाणी न घालता आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे बघा मी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता ही जी प्युरी आहे ना ती गाळणीने गाळून घेते मी। हे चिप्स बनवण्यासाठी की नाही खूप काही जास्त साहित्यही लागत नाही, अगदी घरातील काही मोजक्या साहित्यांमध्ये हे चिप्स बनवल्या जातात। तर इथे बघा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी। त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता की नाही यामध्ये थोडे मसाले घालूयात। चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, लाल तिखट आणि हळद। काळे मिरे होते घरामध्ये ते मी बारीक करून घेतलेले आहेत। आता छान असं मिक्स करून याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही। जर गरज वाटली तर वरून थोडासा रवा आणि तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल। घट्टसर जसं आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळतो की नाही तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। बघा इथं घट्टसर आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। खूप जास्त काही मसाले घातलेले नाही आहेत आपण। आता की नाही याला थोडंसं तेल लावून की नाही कणकेला तेल लावून आपल्याला पुन्हा एकदा कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे आणि लगेच आपण की नाही चिप्स करायला घेणार आहोत। तुम्ही एक 5-10 मिनिटं कणिक झाकूनही ठेवू शकता, पण मी लगेच करायला घेते। टोमॅटोचे चिप्स आहेत ना तुम्ही प्रवासामध्ये किंवा मग तुम्ही कुठं फिरायला चालला, मुलांची ट्रिप चालली ना तर तुम्ही नक्कीच हे बनवून मुलांना देऊ शकता। अगदी 15 ते 20 दिवस छान टिकतात। आता की नाही एक उंडा घेतलेला आहे आणि जशी आपण चपाती लाटतो की नाही तशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर लाटायची, खूप जास्त पातळ लाटायची नाही। आता इथं चपाती लाटून झालेली आहे। इथं काटा चमच्याच्या सहाय्याने की नाही अशा पद्धतीने आपण की नाही डॉट डॉट देणार आहोत, डिझाईन काढून घेणार आहोत। तर बघा एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे टोमॅटोचे चिप्स बनवून तर बघा खूप छान होतात। आणि बघा इथं पिझ्झा कटरच्या सहाय्याने की नाही अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे। तुम्हाला जसे चिप्स बनवायचे आहेत, ज्या आकाराचे बनवायचे आहेत ना तसे तुम्ही बनवू शकता। या ठिकाणी मी ट्रायंगल शेपमध्ये की नाही हे चिप्स बनवणार आहेत। जसं विकत मिळतात की नाही तसेच आज आपण चिप्स बनवणार आहोत। तुम्हाला जर ट्रायंगल शेपमध्ये बनवायचे असतील ना तर मी दाखवलेली पद्धत वापरून की नाही ट्रायंगल शेपचे चिप्स बनवू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांना की नाही खूप आवडतील। तर बघा इथे अशा पद्धतीने मी ट्रायंगल शेपमध्ये चिप्स बनवून घेते। एकदा बनवले ना पुन्हा पुन्हा बनवाल याची गॅरंटी मी देते तुम्हाला, इतके छान होतात। बघा अशा पद्धतीने याला की नाही थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत, एकमेकांना चिटकलेले असतात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की मीडियम गॅसवरती आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे, फुल गॅसवरती तळायचे नाहीत, नाहीतर लगेच करपतात। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। याला की नाही आता छान असे आपण तळून घेणार आहोत। तर मस्त असे मुलांना आवडणारे टोमॅटो चिप्स तयार झालेले आहेत आपली। सेम पद्धतीने मी सगळे चिप्स बनवून घेतलेले आहेत। बघा इथे तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला असेल किंवा चाट मसाला असेल ना तर तो टाकून मुलांना तुम्ही खायला द्या। बघा मुलं किती आवडीने खातील। मस्त असे एकदम कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।